नमस्कार मित्रांनो, आजचा आपला विषय आहे हातापायाला मुंग्या का येतात. चला तर सुरू करूया. मित्रांनो, याच्यामध्ये बरेचसे कारणं आहेत. त्यावरून आपण आपल्याला मुंग्या का येतात ते कारण शोधून त्यावर मात करू शकतो. मित्रांनो, आपण जर एखाद्याच ठिकाणी भरपूर वेळापासून बसलेलो असेल, त्या स्थितीमध्ये आपण चेंज केलेलं नसेल तर आपल्याला हातापायाला मुंग्या येऊ शकतात. तसेच आपल्याला जर साखर बिमारीचा त्रास असेल, ज्याला आपण मधुमेह म्हणतो, तो जर त्रास आपल्याला असेल, आपल्याला माहीत नसेल, तरीसुद्धा आपल्या हातापायाला मुंग्या येऊ शकतात. तसेच आपल्याला किडनीचा प्रॉब्लेम असेल किंवा ज्याला आपण मूत्रपिंड म्हणतो, जर आपल्याला त्याचा त्रास असेल, आपल्या किडनीचं काम व्यवस्थित होत नसेल, तरीसुद्धा आपल्या हातापायाला मुंग्या येऊ शकतात. तसेच आपल्या शरीरामध्ये काही पौष्टिक कमतरता जर होत असेल किंवा व्हिटॅमिन बीची कमतरता आपल्या शरीरामध्ये होत असेल, तरीसुद्धा हातापायाला मुंग्या येऊ शकतात. तसेच मज्जातंतूचे नुकसान होणे म्हणजेच नस दबणे, जर असे प्रकार आपल्या शरीरामध्ये जर झालेले असतील, तरीसुद्धा आपल्या हातापायाला मुंग्या येऊ शकतात. किंवा आपण जर डेली भरपूर प्रमाणात जर चहा पित असाल, तरीसुद्धा आपल्या हातापायाला मुंग्या येऊ शकतात. जेणेकरून आपल्या शरीरामध्ये कॅफीन हे खूप जास्त वाढले जाते, त्यामुळे आपल्या शरीरात मुंग्या हातापायाला येऊ शकतात. मित्रांनो, आपण जर चिंता करत असेल, आपली झोप व्यवस्थित होत नसेल, तर हे एक सुद्धा यामागचं कारण आहे. आपल्या हातापायाला या कारणांमुळे सुद्धा मुंग्या येऊ शकतात. तसेच आपल्या शरीरात जर ऑक्सिजनची कमतरता भासत असेल, आपल्या शरीरात जर ऑक्सिजनची पातळी कमी राहत असेल, तरीसुद्धा आपल्याला आपल्या हातापायाला मुंग्या येऊ शकतात. किंवा आपण जर संधिवातानं ग्रसित असाल, तरीसुद्धा आपल्या हातापायाला मुंग्या येऊ शकतात. तसेच आपण जर फिट्ट स्वरूपात कपडे घालत असेल, जसेच टाईट जीन्स पॅन्ट जर आपण घालत असेल, तरीसुद्धा आपल्या हातापायाला मुंग्या येऊ शकतात. किंवा आपलं वजन जास्त असेल, तरीसुद्धा आपल्या हातापायाला मुंग्या येऊ शकतात. किंवा आपण जर कुठल्याही प्रकारची नशा करत असेल, ज्यामध्ये निकोटीन नावाचा घटक असेल, त्या स्थितीमध्ये सुद्धा आपल्या हातापायाला मुंग्या येऊ शकतात. तर मित्रांनो, हीच झाली कारणे. ही कारणं आहेत. या कारणांमुळे आपल्या हातापायाला मुंग्या येऊ शकतात. तर आपण काय करणं गरजेचं आहे, ज्या माध्यमातून आपल्याला कळेल की मला ह्या प्रकारच्या हातापायाला मुंग्या का येतात, तर तेच मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, आपण झोपेची स्थिती जी आहे ती योग्य पोझिशनमध्ये आपण झोपायचं आहे, जेणेकरून एकाच अंगावर आपण रात्रभर हातावर भार देऊन झोपायचं नाही. त्यामुळे सुद्धा आपल्या हाताला किंवा पायाला मुंग्या येऊ शकतात. तसेच आपण साखर तपासणी करणं सुद्धा गरजेचं आहे. तसेच किडनी तपासणी करणं सुद्धा गरजेचं आहे. आपल्याला पोषक आहार घेणं सुद्धा गरजेचं आहे, ज्यामधून आपल्याला व्हिटॅमिन बीची कमतरता आपल्या शरीराला होणार नाही. किंवा आपली कुठल्याही प्रकारची नस दबलेली असेल, त्यासाठी आपल्याला फिजिशियन एक्सरेचा सल्ला देतील, ते सुद्धा आपल्याला करणे गरजेचं आहे. मित्रांनो, आपण चहा कमी प्रमाणात प्यायचा आहे. दिवसभरामध्ये आपण जर 5 ते 6 कप चहा पित असेल, तर 1 ते 2च कप आपल्याला चहा प्यायचा आहे. आपल्याला चिंता करणं, घोर करणं, टेन्शन घेणं हे कमी करायचं आहे. तसेच आपल्याला मोकळे कपडे घालायचे आहे. किंवा आपल्याला जर शरीराची मसाज करणं जर शक्य होत असेल, आपल्या गावामध्ये जर पंचकर्म सेंटर असेल, तर आपण आपल्या शरीराची मालिश करणं पण या स्थितीमध्ये खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला तसेच सकाळी फिरणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला जिवंत आहार घेणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला अल्कोहोल, सिगरेट आणि चहा या 3 गोष्टी कंपल्सरी बंद करणं गरजेचं आहे. मित्रांनो, हे होते कारणे. यामध्ये जर आपल्याला कळालं की आपल्याला कुठल्या गोष्टींमुळे आपल्या हातापायाला मुंग्या येत असतील, तर नक्कीच तुम्ही या प्रॉब्लेमवर मात करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.